ग्रेट मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात करत होतो आपण पूजा करण्यापासून आणि स्वागत आहे तुमचा माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस खूप फास्ट असणार आहे कारण आपल्याला न्यायचंय मार्केट. लवकरच मी निघालेली आहे घरातून आणि हा आहे आपला पंगत स्पेशल आगरी मसाला, जो आपल्या पंगतवर आणि कोर्टाच्या कॅन्टीन मध्ये सुद्धा हाच मसाला वापरलेला जातो. तर असा हा पंगत स्पेशल आगरी मसाला आम्ही बल्क मध्ये बनवतो. एकदा 40 ते 50 केजी बनवला जातो, जो आम्हाला आरामात 2-2.5 महिने पुरतो. आणि आता हा मी घेऊन चाललेली आहे कोर्टात. आणि त्यानंतर इथे थोडासा किराणा सामान जो अर्जंट होता, तसा तर आपला किराणा सामानाची डायरेक्ट डिलिव्हरी होते, पण अर्जंट म्हणून थोडंसं घेतलं. त्यानंतर थोडेसे कांदे बटाटे घ्यायचे होते. आपल्याला कोर्टामध्ये दर आठवड्याला 2 वेळा गुन्हे टाकाव्या लागतात. आल्यानंतर गेटच्या समोरच खूप ट्रॅफिक होती, त्यामुळे आम्ही लेट पोचतो, खूप उशिरा पोचतो आणि इथे हा सगळा सामान ऑटोमधून उतरवला जात आहे. इथला कोर्टाच्या कॅन्टीन मधलं सामान दिल्यानंतर मी निघाली आपल्या पंगतच्या पहिल्या ब्रँचवर. आणि इथे आलो आहोत आपण पंगतमध्ये, जी आपली मुख्य ब्रँच आहे. हा आहे माझा कॅश काउंटर, हा आहे देवारा. आणि बघूया इथे आता काय चाललेलं आहे. तर झालं काय, तर शनिवारी काही कारणास्तव मला इथे यायला जमलं नव्हतं, तर मी आज आहे सोमवार आणि आज मी इथे कलेक्शन घ्यायला आलेली आहे. तर काय काय एक्सपेन्स झालेला आहे, काय जमा खर्च, ते मी इथे विचारत आहे आणि कॅल्क्युलेशन करून कलेक्शन करत आहे. आणि नॉर्मली तर दोन्ही हॉटेलचं कलेक्शन आहे ते संध्याकाळीच होऊन जातं. पहिल्यांदा कोर्टाचं होतं, सॉरी, पहिल्यांदा पंगत हॉटेलचं होतं, कारण यांचा जो टायमिंग आहे तो 5:30 पर्यंत आहे. त्यानंतर कोर्टाचं कलेक्शन होतं आणि मग कोर्टाचा तर टायमिंग नसतो, कारण ते 6 पण वाजतात, 6:30 पण वाजतात, कधी कधी 7ही वाजतात, जसे कस्टमर असतील त्या पद्धतीने. तर अशा प्रकारे इथलं कलेक्शन घेऊन आणि इथे काय चाललेलं आहे ते आता आपण एकदा मी दाखवते. तर इथे ह्या आमच्या ज्या कुक आहेत, ह्या ताई बनवत आहेत भाजी. आणि सगळेजण आपापली कामं खूप छान पद्धतीने करतात. इथे मला जराही बघण्याची गरज लागत नाही. अगदी मी हॉटेल 4-5 दिवस, आठवडाभर सोडून गेली तरीही लोक खूप छान पद्धतीने करतात. गीताताई बनवत आहे राईस आणि इकडे आहे अंजली ताई, ह्या आता पीठ मळून घेतात चपातींसाठी. आणि परत एकदा आता कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये जात आहोत, कारण मी मेन इकडेच असते, कारण इथे आता आपली सुरुवात आहे. अगदी आपल्याला आत्ताच 3 महिने झालेले आहेत, तर इथे थोडं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. तर आपण आलेलो आहेत आता कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये. इथे सुरुवात झालेली आहे. आल्यानंतर इथे आलेले आहेत हे सुट्टे पैसे जे डेली येतात. बँकवाले म्हणजे पतपेढीवाले आहेत, ते देऊन जातात. रोज आपल्याला 3-4 हजाराचे सुट्टे लागतात, जास्त करून 20, 10 आणि 5चे लागतात. त्यानंतर आता हळूहळू इथे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि सकाळची तेवढी गर्दी नसते, परंतु दुपारी प्रचंड गर्दी असते. आता इथे तुम्ही बघू शकता, हा आहे लंच टाईम, तरी अजून इतकी गर्दी नाही झालेली. हळूहळू हळूहळू होईल. टेबल थोडे कमी पडत आहेत. आता करूया त्याच्यावर थोडंसं काम करूया आता आपण. आणि थोडीशी गर्दी संपल्यानंतर इथे मी आदेशमध्ये जो माझा मॅनेजर आहे त्याला मी लंच ब्रेक दिलेला आहे. त्यावेळेला जेव्हा तो लंचला जातो तेव्हा मी हँडल करते इथे काउंटर. आणि आता आलो आहोत आपण घरी आल्यानंतर बघितलं तर नक्ष पप्पाने मला फोन केलेला की मी कंट्रोळी आणून ठेवलेली आहेत. तर आज परत एकदा कंट्रोळी, कारण आता एक फक्त 8-10 दिवसाचा सीझन आहे, तेव्हाच कंट्रोळी, त्यानंतर कंट्रोळी खायला भेटणार नाहीत. तर आणि फ्रेश आहेत एकदम गावठी. तर ही आता मी पटापट कट करून घेत आहे. आणि आज आहे सोमवार, नक्षपप्पांचा पूर्ण दिवसाचा उपवास असतो. तर सोमवारचा जो जेवण आहे तो खूप लवकर बनवायचा असतो. आणि अशा प्रकारे मी कंट्रोळी पटापट कापून घेतली. आणि ही अशी क्लीन कशी करतात तेवढ्यापुरतीच हा व्हिडिओ टाकलेला आहे. ही 4 भागामध्ये कट करून घेतल्यानंतर एक आपली चम्मच असते, त्या सहाय्याने आतला जो गर आहे, जे बी आहे, ते काढून घ्यायचं आहे फक्त.
आणि दॅट्स इट. झालेली आहे हे क्लीन. आणि त्यानंतर पाण्यामध्ये वॉश करून त्याला उकळी घ्यायची. त्याची रेसिपी मी गेल्या काही कोणत्या तरी ब्लॉगमध्ये दिलेलीच आहे. त्यानंतर इथे आहे. आणि अशा प्रकारे आल्यानंतर मी जेवण बनवलेलं आहे. नक्कीकडे त्याचा अभ्यास करत आहे. आणि हा आहे आपला डिनर. तर यामध्ये आहे राईस आणि जसं मी सांगितलं वालाची आमटी, बिरडा, आम्ही याला बिरडा बोलतो ऍक्च्युली. आणि ही आहे कंटोळीची भाजी आणि काही भजी, त्यानंतर लोणचं. आणि त्यानंतर नक्ष पप्पांनी नक्षला आणलेला खाऊ नक्ष दाखवत आहे इथे. तर ही नक्षी डिमांड होती, त्याला काय काय पाहिजे होतं ते त्याने फोन करून सांगितलेलं होतं. तर इथे आहे हे डोरिटोज, काही चिप्सचे पॅकेट आहेत, त्यानंतर काही केक्सचे पॅकेट आहेत. आणि एक चांगला एक प्रकार आणलेला आहे जो आहे हे काहीतरी शंकरपाळ्यांचा प्रकार आहे. स्ट्रॉबेरी शंकरपाळी. वरती थोडासा वेफलचा प्रकार आहे आणि आतमध्ये स्ट्रॉबेरी क्रीम आहे. खूपच छान लागते. आणि अशा प्रकारे आमचा डे एंड होत आहे ह्या डच आल्मंड पेस्ट्रीने, जी माझी फेवरेट आहे डच आल्मंड पेस्ट्री. आणि ही आम्ही नंतर एन्जॉय केली. आणि बस असा होता आजचा दिवस. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.